मात्र स्टार्ट होत्या. अभि असेल स्ट्रायकर एंड वरती. पहिलाच बॉल फुल केलाय, चेंडू हवेमध्ये. बघा सुरुवात काय झाली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये संकेत मध्ये बाद झाला होता, परंतु संकेतने जशाच तसा दिला. अभि कदम 0 या धावसंख्येवरती होते बाद. हो यावेळेस मात्र बॅक टू बॅक का वेग होता. बॉल आला आणि निघून गेला. मीर पाटीलला देखील समजलं नाही. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय सलगची दुसरी विकेट संकेत मतेच्या नावावरती. खरं तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक खरं तर रोहित सावंत जी आपण पाहिलं रोहित सावंतच्या नावावरती, परंतु संकेत मतेच्या नावावरती दुसरी या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक. नक्कीच या 3 फलंदाज स्वस्तामध्ये अगदी 0 भोपळा घेऊन खरं तर डगआउटच्या दिशेने परतल्यात. परत आता नवीन फलंदाज आदर्श पाटील. नक्कीच पाहुणे या ठिकाणी प्रस्थान आपण पाहतोय. या ठिकाणी पाहुण्यांची दमदार एंट्री या ठिकाणी होते. मॅच 2 मिनिटं थांबवायचे. पाहुण्यांचं आगमन होऊ द्या. 2 मिनिटं मॅच थांबवा. नक्कीच आपण पाहतोय गाड्यांचा ताफा पाहुण्यांचा आपण पाहतोय. प्रमुख अतिथी या अगदी कामगार सेना सचिव किरणदादा गायकर चिलटण गावचे आमचे, आणि अगदी त्यांच्या माध्यमातून जे आपण कूलर पाहतो बॅट्समॅन आणि बॅट्स बॉलरला त्यांच्या माध्यमातून दिलंय, आणि सन्माननीय राजनदादा पाटील त्यांच्या माध्यमातून करता आपण त्या भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतो. त्यांच्या माध्यमातून अगदी गाड्यांचा ताफा आणि अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कामगार सेना सचिव किरणदादा गायकर यांनी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय राजनदादा पाटील बहुतांशी व्यक्तिमत्व खरं तर या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये खरं तर या ठिकाणी स्वागत केलं जातं. नक्कीच मॅच स्टार्ट केली जाईल. पाहुण्यांचं देखील स्वागत या ठिकाणी केले जाईल, कारण त्यांचा देखील खूप मोठा सहभाग, खूप मोठा हातभार या स्पर्धेसाठी. नक्कीच मॅच कडे बोलूया आपण. आदर्श पाटील नवीन फलंदाज, नयन दलवी अजूनही प्रतीक्षेत नाश्ता एंड वरती. अजूनही एकही धाव नरेश सर लागली नाही धावफलकावरती. विकेट आणि विकेट अगदी 3 विकेट गमावल्या. 0 धावसंख्या खरं धावफलकावरती. पुन्हा एकदा संकेत
चांगला स्ट्रोक आणि चौथी विकेट संपादन केलं। यावेळेस रेकॉर्ड ब्रेक बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये संकेत मतेची। इथे संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं होतं। 4 फलंदाज गमावले पहिल्या 4 चेंडूवरती। 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 अशा माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, पण ज्या वेळेला 35 धावा धावफलकावरती लागल्या ना त्यावेळेला मी मनात हेरलं होतं की संकेत मतेचं एक षटक हे फार घातक ठरू शकेल मोरिया 11 टीमला, आणि त्या षटकानं घात केला, कारण पहिल्या 4 चेंडूवरती गमावल्या 4 विकेट आणि 5व्या चेंडूवरती येते एक सिंगल। शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 19 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 34 धावांची, भागीदारी करावी लागेल। संकेत तयार आहे, संकेतचा वेगवान चेंडू, पंच वळण घेतील आणि सांगतील की हा चेंडू वाईड आहे। अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वाढते 2 या धावसंख्येवरती। यश तसं पाहायला गेलं तर नयन दलवी नॉन स्ट्रायकर एंड वरती होता। संकेतचा शेवटचा चेंडू आहे, इथे जर त्यांनी सावध पवित्रा घेतला त्याची विकेट वाचवली तर नयनकडे ती क्षमता आहे जो येणाऱ्या 3 षटकात संकटातून मार्ग काढून देईल मोरिया 11 या टीमला।